नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेती आणि शेतकऱ्यांविषयी बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। रोज नवनवीन शेतीविषयक ताज्या घडामोडींसाठी आपण हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा। त्यामध्ये आपण पहिली बातमी बघणार आहोत। कापूस वेचणी आणि साठवणूक पिशव्यांचा विषय बनला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी। कापूस हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापूस वेचणी आणि साठवणूक पिशव्यांचा विषय नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा डोकेदुखी बनलेला आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया। पुढील वर्षात सहकारातील 66 संस्थांच्या निवडणुका। वर्षभरात सहकारातील 151 संस्थांच्या निवडणुका डोक्यावर असताना पुढील वर्षी 66 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्यानंतर महत्त्वाची पुढील बातमी कोकणातून रायगडमध्ये आंबा हंगाम लांबण्याची भीती। फार्मर आयडी ओळखपत्र क्रमांकासाठी ॲग्रीस्टॉक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ॲग्रीस्टॉक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलेले आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आपण बघूया। या खरीपातील 8 पिकांचे भाव पडले, शेतकऱ्यांनी जगायचे कसे? खरीपातील 8 पिकांचे भाव पडल्यामुळे बाजारात साधा हमी भावही मिळेना। खुल्या बाजारात आपल्या महत्त्वाच्या 11 पिकांपैकी 8 पिकांना हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे। आपल्या महत्त्वाच्या कापूस आणि सोयाबीनला तर कमी भाव मिळत आहेच। त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान।